गेल्या अनेक तासांपासून मुंबईमधली मोनोरेल जी आहे ती म्हैसूर कॉलनीच्या संपूर्ण मोनोरेल स्थानकाच्या बाहेरच्या परिसरामध्ये अडकून पडलेली होती। जवळपास अनेक प्रवाशांचं अग्निशामक दलाच्या जवानांकडून रेस्क्यू करण्यात आले। मुंबई पोलीसचे वरिष्ठ अधिकारी आपल्याबरोबर आहेत। या ठिकाणचे पोलीस उपायुक्त असतील ते या ठिकाणी आहेत। महेश पाटील सर आहेत, समीर शेख सर आहेत। सर, एकंदरीतच ही घटना कधी घडलेली होती आणि आतापर्यंत किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे? हे मुंबई पोलीस कंट्रोल रूमला 6:30 कॉल आला होता। तर त्याची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आमचे तत्काळ RCF पोलिसांचे सर्व अधिकारी, स्टाफ, आमचे ACP, DCP, सिनियर PI तत्काळ या ठिकाणी पोहोचले आणि मुंबई फायर ब्रिगेडच्या लोकांनासुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी ते सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि नंतर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। आतापर्यंत जवळपास 585च्या वर प्रवासी जे अडकलेले होते मोनोरेलमध्ये ते सर्वांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि कुठलीही कॅज्युअलिटी आतापर्यंत रिपोर्ट नाही आहे। परंतु मुंबईमध्ये वारंवार पाऊस जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून बरसतोय, त्यामुळे मुंबईतली लाईफलाईन मानल्याने रेल्वे लाईन जी आहे ती बंद पडते। त्यामुळे मोनोरेलचा कुठेतरी उपयोग चाकरमानी घरी जाण्याकरता वापर करतात। अशांना काय आवाहन कराल? कारण नाही, मुंबईमध्ये पाऊस पडल्यामुळे मुंबई लोकल बंद झाली होती, त्याच्यामुळे याची मोनोरेलवर थोडा त्याचा ताण पडला होता, त्याच्यामुळे प्रवासी संख्या जास्त होती याच्यामध्ये। परंतु या प्रवासी संख्या जास्त असल्यामुळेच ही मोनोरेल बंद पडली होती का? आणि अग्निशामक दलाचे जवान जरी आले होते तरी त्यांना संपूर्ण मोनोरेलचे दरवाजे खोलण्यासाठी देखील खूप वेळ लागलेला होता? नाही, ते अजून ते कारण कशामुळे बंद पडले ते शोधतायत सध्या, परंतु प्रवासी संख्या जास्त होती नेहमीपेक्षा त्यांची। आणि ज्यावेळेस असा मुसळधार पाऊस मुंबई शहरात असतो तर आपण पूर्ण कार्यालय पण बंद होते, लोकांनी बाहेर प्रवास करायला टाळायला पाहिजे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। महेश पाटील सर होते, ॲडिशनल कमिशनर आहेत मुंबई पोलीस दलाचे। त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की जवळपास 585हून अधिक प्रवाशांना जे आहे ते या मोनोरेलमधनं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण अग्निशामक दलाचे जवान असतील किंवा पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी ग्राउंड झिरोवरती तैनात झालेलं होतं ज्यावेळेस ही घटना घडली आणि त्यानंतर सगळ्या मुंबईकरांना सुखरूप मोनोरेलमधनं बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाकडनं करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।